नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण सप्टेंबर महिन्याच्या काही महत्त्वाच्या अपॉइंटमेंट्स बघणार आहोत. या अपॉइंटमेंट्स खूप जास्त होत्या, पण शॉर्टलिस्ट करून आम्ही त्याला 30 ते 32 अपॉइंटमेंट्स केलेले आहेत. तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे मॅगझिन या किंवा PDF वगैरे काही वाचण्याची गरज नाही आहे, कारण याच्यामध्ये सगळ्या सप्टेंबर महिन्याच्या इम्पॉर्टंट अपॉइंटमेंट्स कव्हर केल्यात. असेच मी इम्पॉर्टंट अवॉर्ड्स, अजून इम्पॉर्टंट नॅशनल न्यूज, इम्पॉर्टंट करंट अफेअर्स असे छोटे छोटे 10-12 मिनिटाचे व्हिडिओ बनवाल, जेणेकरून तुम्हाला सप्टेंबर महिना तुमचा मी पूर्ण कव्हर करून घेईल, जो की IBPS PO आणि RRBमध्ये मेन्समध्ये फार कामाचा आहे. तर सुरू करूया. पहिला आहे की हु इज न्यू चेअरमॅन ऑफ IOC. IOCचे नवीन चेअरमन कोण आहेत? IOC म्हणजे काय, तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, ज्याचे नवीन चेअरमन आहेत संजीव सिंग. तर IOC ही एक महारथन कंपनी आहे, जी की अशा भारतात 7च महारथन कंपनी आहेत. त्यामुळे या कंपन्यांचे जे नवीन CEO किंवा नवीन चेअरमॅन अपॉइंट होतील ते खूप जास्त इम्पॉर्टंट असतात. तर अशा 7 कंपनी आहेत, त्यांच्यासाठी एक शॉर्टकट आहे ते लक्षात ठेवण्यासाठी, सोनिक GB. याच्यामध्ये पूर्ण कंपन्याच इन्क्लूड केल्यात. त्यात S फॉर सेल, O फॉर ONGC, N फॉर NTPC, I फॉर IOC, C फॉर कोल इंडिया लिमिटेड, G फॉर गेल आणि B फॉर बेल. तर हा शॉर्टकट एक्झाममध्ये तुम्हाला कामी पडेल, तर हा लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे न्यू प्रेसिडेंट ऑफ BFI. BFI म्हणजे बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया. त्यांचे नवीन प्रेसिडेंट अपॉइंट झाले, त्यांचं नाव आहे अजय सिंग. जे लेफ्टमध्ये आहेत ते अजय सिंग आहेत आणि राईट त्यांचं नाव आहे जय कोहली, जे की सेक्रेटरी जनरल आहेत बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाची. ही पण नवीन अपॉइंटमेंट आहे. तर दोन्ही क्वेश्चन एक्झाममध्ये बनू शकतात. नेक्स्ट, हु इज इलेक्टेड प्रेसिडेंट ऑफ इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट. तर इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचे नवीन प्रेसिडेंट काय आहेत? तर इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, त्याचं हेडक्वार्टर आहे कोलकातामध्ये आणि ते मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशनच्या अंडर काम करतं. तर त्याचे नवीन प्रेसिडेंट आहेत विजय केलकर. हु इज न्यू डायरेक्टर जनरल ऑफ CISF. CISF म्हणजे काय, तर सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स. त्याचे नवीन DG आहेत OP सिंग, ओमप्रकाश सिंग. नेक्स्ट आहे, ही सगळ्यात इम्पॉर्टंट स्लाईड आहे, कारण याच्यामध्ये जवळजवळ 6 इंडियन एनवॉइस टू अदर कंट्रीज कव्हर केलेत, जे की सप्टेंबर महिन्यामध्ये जे इंडियाज हाय कमिशनर टू अदर कंट्रीज अपॉइंट झाले होते ते सगळे याच्यामध्ये कव्हर केलेत. जसं की इंडियाज हाय कमिशनर टू UK, त्यांचं नाव आहे यशवर्धन सिन्हा. US साठी केलेत नवतेज सिंग सारना, श्रीलंकेसाठी तरनजीत सिंग सांधू, अल्जेरियासाठी सतबीर सिंग, नेपाळसाठी दीपकुमार उपाध्याय, स्वीडनसाठी मोनिका कपिल मोहता. याच्यामधले 2 क्वेश्चन एक्झाममध्ये आलेत. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये नेपाळचा येऊन गेलेला क्वेश्चन आहे आणि श्रीलंकेचा. तर आता बाकीचे क्वेश्चन्स किंवा ते क्वेश्चन सुद्धा येणाऱ्या एक्झाम्समध्ये रिपीट होऊ शकतात. नेक्स्ट, हु इज अपॉइंटेड ॲज न्यू चान्सलर ऑफ तेरी. तेरी म्हणजे काय, द एनर्जी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट. ह्याचे नवीन चान्सलर अपॉइंट केलेत, तर त्यांचं नाव आहे अशोक चावला. तेरी इन्स्टिट्यूट न्यूजमध्ये होती, कारण त्याचे जे आधीचे डायरेक्टर जनरल होते डॉक्टर राजेंद्र पचौरी, त्यांच्यावरती सेक्शुअल हरासमेंट केस चालू होती. त्यातून त्यांना युनिव्हर्सिटीतून काढून टाकलं. तर तेव्हापासूनच ज्या ज्या अपॉइंटमेंट्स या युनिव्हर्सिटीमध्ये झाल्यात त्या एक्झाममध्ये आलेल्या आहेत. तर ही पण एक नवीन अपॉइंटमेंट आहे, ही पण एक्झाममध्ये येऊ शकते. नेक्स्ट अपॉइंटमेंट आहे, हु इज अपॉइंटेड ॲज पार्ट टाइम चेअरमन ऑफ UIDAI. UIDAIचे नवीन पार्ट टाइम चेअरमन कोण आहेत? तर त्यांचं नाव आहे J सत्यनारायणा, एक XIS ऑफिसर आहेत. ही अपॉइंटमेंट इम्पॉर्टंट आहे, कारण जे पहिले चेअरमन होते ते 2014 सालीपासून 2016पर्यंत कोणच चेअरमन नव्हतं. 2014 साली त्याचे चेअरमन होते नंदन निलेकानी, जे की इन्फोसिसचे co-फाउंडर आहेत. तेव्हापासून ही पोस्ट वॅकंट होती. आणि UIDAI म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया, जे की आपल्याला आधार कार्ड प्रोव्हाइड करतात. नेक्स्ट अपॉइंटमेंट आहे, हु हॅज बीन टेकिंग चार्ज ॲज एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ऑफ सिंडिकेट बँक. सिंडिकेट बँक ज्याचं हेडक्वार्टर आहे मणिपाल, आणि त्याचे नवीन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अपॉइंट झालेत. त्यांचं नाव आहे SS मल्लिकार्जुना राव. SS मल्लिकार्जुना राव हे तुमच्यासाठी का महत्त्वाचं आहे, कारण त्यांचं करिअरची सुरुवात ॲज अ PO झाली होती इन बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये. तर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये ॲज अ PO झाले होते. त्याच्यानंतर त्यांचं प्रमोशन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपर्यंत झालेलं आहे. सो
त्यासाठीच व्यवस्थित चांगला प्रिपरेशन करा, जेणेकरून तुमचं पण असंच काहीतरी नेक्स्ट करिअर राहील. नेक्स्ट क्वेश्चन आहे, युएन्स विमेन्स गुडविल अँबॅसेडर कोण आहे भारतासाठी? तर हे तुम्हाला माहिती असेल नाव, ऐश्वर्या आर धनुष, ज्या की सुपरस्टार रजनीकांतची डॉटर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पंजाब नॅशनल बँक अपॉइंट्स डॅश डॅश ॲज इट्स ब्रँड अँबॅसेडर. तर विराट कोहलीला त्यांनी त्यांचा ब्रँड अँबॅसेडर नियुक्त केला आहे. पंजाब नॅशनल बँक पहिल्यापासून थोडी घाट्यामध्ये चालू होती, त्यामुळे त्यांनी जरा फेमस पर्सनॅलिटी त्यांची ब्रँड अँबॅसेडर बनवू म्हणून विराट कोहलीला बनवलेलं आहे. ही पंजाब नॅशनल बँकेची बिल्डिंग आहे हेडक्वार्टरवाली, जे की दिल्लीमध्ये आहे. तो हा पण क्वेश्चन येऊ शकतो की पंजाब नॅशनल बँकेचे हेडक्वार्टर कुठे आहे. तर नेक्स्ट आहे क्वेश्चन आहे, GM ऑफ स्टेट बँक ऑफ त्रावणकोर. ह्याच्यामध्ये 2 क्वेश्चन बनतात. दॅट इज हेडक्वार्टर ऑफ स्टेट बँक ऑफ त्रावणकोर कुठे आहे? तर हेडक्वार्टर आहे तिरुवनंतपुरममध्ये, जो की मी या क्वेश्चनमध्ये कव्हर केलं आहे. आणि त्याचे न्यू GM आहेत अशोक कुमार प्रधान. यांचं पण ॲज अ करिअर PO म्हणूनच सुरू झालं होतं SBI थ्रू. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्ल्ड बँकेचे नवीन प्रेसिडेंट कोण आहेत? ही एक रिअपॉइंटमेंट आहे. आधीपासूनच जिम यॉंग किम हे प्रेसिडेंट होते आणि त्यांची ॲज अ रिअपॉइंट झालेत परत एकदा वर्ल्ड बँकेचे प्रेसिडेंट. सो वर्ल्ड बँकेचे हेडक्वार्टर आहे वॉशिंग्टन DC, अमेरिका, ही त्याची बिल्डिंग. नेक्स्ट क्वेश्चन, ब्रँड अँबॅसेडर ऑफ अरुणाचल प्रदेश फॉर टुरिझम जॉन इब्राहिम. नेक्स्ट क्वेश्चन, हु इज अपॉइंटेड ॲज MD अँड CEO ऑफ SBI म्युच्युअल फंड्स. त्यांचं नाव आहे अनुराधा राव. अनुराधा राव पण आधीपासूनच SBIशी बिलॉंग करतात. नेक्स्ट क्वेश्चन, हु इज इलेक्टेड नॅशनल प्रेसिडेंट ऑफ IMA. IMA म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशन. त्यांचं नाव आहे KK अग्रवाल. न्यू रेसलिंग डायरेक्टर ऑफ रोहतक युनिव्हर्सिटी. रोहतक युनिव्हर्सिटी ही हरियाणामध्ये आहे, ज्याची नवीन डायरेक्टर आहे साक्षी मलिक, ज्या की ब्रॉन्झ मेडलिस्ट आहेत ऑलिम्पिकमध्ये इंडियासाठी. नेक्स्ट आहे, हु इज ब्रँड अँबॅसेडर फॉर अँटी लिकर कॅम्पेन इन केरला. सचिन तेंडुलकर. हु अक्यूज चार्ज ॲज CMD ऑफ युरॅनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे आणि ही गव्हर्नमेंट अपॉइंटमेंट आहे, त्यामुळे हा क्वेश्चन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यांचं नाव आहे CK असनानी. हा एक्झाम्समध्ये 100% चान्सेस आहेत येण्याचे. नेक्स्ट क्वेश्चन, ब्रँड अँबॅसेडर ऑफ समाजवादी पेन्शन योजना विद्या बालन. या पेन्शन योजना ही उत्तर प्रदेशमध्ये लागू केली आहे आणि त्याच्या अंडर 500 रुपये प्रत्येक विमेनला दर महिन्याला ॲज अ पेन्शन भेटेल. ब्रँड अँबॅसेडर फॉर समाजवादी किसान बीमा योजना नवाजुद्दीन सिद्दीकी. तर UPचे CM लक्षात ठेवा, कारण हे सध्या न्यूजमध्ये आहेत. त्यांचं नाव आहे अखिलेश यादव आणि त्याचे जे नवीन आता जो ब्रँड अँबॅसेडर जे बनवले समाजवादी किसान बीमा योजनाचे, त्यांचं नाव आहे नवाजुद्दीन सिद्दीकी. हा क्वेश्चन सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. स्वच्छ भारत अभियानासाठी मॅस्कॉट म्हणून कुणाची नियुक्ती झाली किंवा मास्कॉट म्हणून कुणाला सिलेक्ट केलेलं आहे? तर त्यांचं नाव आहे कुंवरबाई, ज्या की 105 वर्षाच्या आहेत. त्यांनी त्यांच्या जवळजवळ 8 शेळ्या विकून त्यांच्या घरी टॉयलेट बांधले. तर हे खरंच खूप मोठं योगदान आहे, त्यामुळे त्यांना मॅस्कॉट बनवला स्वच्छ भारत अभियानात. ब्राझीलचे नवीन प्रेसिडेंट कोण आहे? मिचेल टमेर. आधीचे जे प्रेसिडेंट होत्या त्यांचं नाव आहे डिल्मा रोसेफ, या न्यूजमध्ये होत्या. त्यांना इम्पिचमेंट प्रोसेस थ्रू काढून टाकले ॲज अ प्रेसिडेंट आणि नवीन प्रेसिडेंट झालेत मिचेल टमेर. अलका शिरोई या UPSCच्या नवीन चेअरमॅन झाल्यात. नेक्स्ट आहे आनंदी रामलिंगम, या बेलच्या फर्स्ट विमेन डायरेक्टर. बेल आणि बेलमध्ये कन्फ्यूज होऊ नका. बेल म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि बेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, इलेक्ट्रिकल लिमिटेड. सो नेक्स्ट सगळ्यात जास्त महत्त्वाचा क्वेश्चन आहे हा वाला, की याच्यामध्ये मी सगळे लिस्ट कव्हर केली आहे जी की सप्टेंबर महिन्यामधले अपॉइंटमेंट्स आहेत चीफ जस्टिस ऑफ इंडियाचे, हायकोर्ट्सचे. तर ते तुम्ही बघून घ्या. हे सगळे नोट डाऊन करा पॉईंट्स. कलकत्ता हायकोर्टचे कोण नवीन चीफ जस्टिस आहेत? सिक्कीमचे, मणिपूरचे, केरळाचे आणि त्रिपुराचे. आणि ही शेवटची अपॉइंटमेंट आहे ज्याच्यामध्ये नादिया मुराद, ज्या की UN साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे फॉर सर्वायव्हर ऑफ ह्युमन ट्रॅफिकिंग. हे नादिया मुराद या यझिदी विमेन आहे आणि यांच्यावरती ISIS, ज्या की इस्लामिक स्टेट मिलिटंट्सनी खूप अत्याचार केले. त्याच्यानंतर त्यांनी जगात शांतीसाठी भरपूर प्रसार केला, त्यामुळे हे या नोबेल पीस प्राईजसाठी पण नॉमिनी होत्या. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा
आणि आमचं फेसबुकचं पण पेज आहे, तुम्ही आमच्याशी त्याच्याने पण कनेक्टिंग राहू शकता. तर आजच्यापुरतं एवढंच. धन्यवाद.